आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. 2027ची जनगणना डिजिटल पद्धतीनं होणार असून ती अचूक आणि पारदर्शक करताना राष्ट्रीय मानकांचं पालन करून वेळेत पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज व्हावं असं आवाहन महारजिस्ट्रार आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी केलं आहे. जनगणना 2027च्या अनुषंगानं आयोजित राज्यस्तरीय संमेलनात ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते. रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेतीबरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत असून रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं. ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथं मुंबई हवामान परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील घरगुती वीज ग्राहकांना महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे मोठा दिलासा मिळाला असून अवघ्या 7 महिन्यात 3,11,00,00,000 रुपयांची बचत झाली आहे. जुलै 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत दिवसा वीज वापरावर प्रति युनिट 80 पैशांची सवलत मिळाल्यानं लाखो ग्राहकांना थेट लाभ झाला. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरावर आधारित ही योजना भविष्यात प्रति युनिट 1 रुपयांपर्यंत सवलत देण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज लिहिण्याचा, वाचण्याचा, बोलण्याचा नव्हे तर जगण्याचा विषय झाले तर समाजातील सर्व प्रश्न सुटतील असं प्रतिपादन जळगाव येथील इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्त रवींद्र पाटील यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 396वा जयंती कार्यक्रम जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आज पार पडला. यावेळी जगण्याचे सूत्र शिवचरित्र या विषयावर पाटील मार्गदर्शन करत होते. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत कार्यरत अमरावती रोड स्थित गोंडखैरी येथील प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र RCONF नागपूर यांच्या वतीनं महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ माफसू नागपूर यांच्या सहकार्यानं नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात नैसर्गिक शेती विषयक 21 दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम 17 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसार भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.